नमस्कार. जी-टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो. तर आपल्याला माहिती असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फेब्रुवारीचा हप्त्याचा हप्त्याची महिलांना प्रतीक्षा होती, तो हप्ता हा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आज एटीत आपल्या जे आदिती तटकरे आहे महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे शुक्रवारला म्हणजे 7 तारखेला जमा झालेला आहे. त्याची आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. पण यामध्ये फक्त महिलांच्या खात्याला 1500 रुपयेच जमा झालेलं होतं. याच्या आधी म्हणजे जे अधिवेशनामध्ये आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की दोन्ही हप्ते हे एकत्र जमा होणार आहेत. पण काय माहिती काय कारण, त्याचं कारण आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहोत. फक्त 1500 रुपये 7 तारखेला हे जमा झालेले आहे. पण आता लेटेस्ट बातमी अशी आहे ज्याने आपल्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर नक्कीच स्मित हास्य नक्कीच येऊन जाईल. तर ती पोस्ट अशी आहे, लेटेस्ट पोस्ट आहे. ती आदिती तटकरे यांनी ही पोस्ट केलेली आहे काल संध्याकाळी. तसा व्हिडिओ मी हा लेट बनवतो आहे. तर काल संध्याकाळची पोस्ट आहे. त्यांनी क्लिअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता हा 7 तारखेपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि ह्याची जी प्रक्रिया आहे ती 12 मार्चपर्यंत हे चालू राहणार आहे. तर आपण यामध्ये क्लिअर सांगू शकतो की फेब्रुवारी-मार्चचा हप्ता हा 12 मार्चपर्यंत आपल्या खात्यामध्ये केव्हाही जमा होऊ शकतो. सो लाडक्या बहिणीने ही निश्चिंत राहण्याची गरज आहे असं क्लिअर केलं या पोस्टमध्ये. हे आदिती तटकरे यांची पोस्ट आहे, आपल्या मंत्री आहेत यांची पोस्ट आहे. सो महिलांनी आता निश्चिंत राहावे. 12 तारखेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यामध्ये बाकीचे राहिलेले 1500 रुपये म्हणजे मार्च महिन्याचे 1500 रुपये हे केव्हाही जमा होऊ शकतात. सो तुम्ही जे यूट्यूबला ज्या व्हिडिओ बघत असाल की आज जमा होणार आहे, उद्या जमा होणार आहे, ते कदाचित खरं होऊ शकतो. कोणत्याही क्षणी त्याचा हप्ता, राहिलेला हप्ता म्हणजे मार्चचा हप्ता हा कोणत्याही क्षणी जमा होऊ शकतो. पण जेव्हा येईल तेव्हाच तुम्ही खरं समजा. नाही तर यूट्यूबला जे व्हिडिओ चालतात की आज जमा होणार आहे, उद्या जमा होणार आहे, 12 वाजता जमा होणार आहे, त्या गोष्टीवर विश्वास न ठेवता जेव्हा तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील तेव्हाच ती गोष्ट खरी ठरणार आहे. तर 12 तारखेपर्यंत केव्हाही तुमच्या अकाउंटला राहिलेले 1500 रुपये हे जमा होणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एखादी महिला समजा दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजे त्या योजनेअंतर्गत त्या महिलाला जर 1000 रुपयाचा लाभ मिळत असेल तर उरलेले 500 रुपये म्हणजे एकूण जे 1500 रुपये आहेत लाडक्या बहिणीचे, जर तुम्ही एखाद्या महिन्याला जर 1000 रुपयाचा लाभ मिळत असेल तर जे 500 रुपयाचं जे मार्जिन आहे ना, ते 500 रुपयाचं मार्जिन महिलेच्या अकाउंटला हे जमा होणार आहे. इनकेसमध्ये जर तिने लाडक्या बहिणीसाठी अर्ज केला असेल तर राहिलेले 500 रुपये हे महिलेच्या अकाउंटला हे जमा होतील. सो महिलांनी निश्चिंत राहण्याची गरज आहे. मार्च महिन्याचा हप्ता जो आहे ना, तो 12 मार्चपर्यंत केव्हाही तुमच्या अकाउंटला हा जमा होऊ शकतो. ही आदिती तटकरे यांची पोस्ट आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तर 12 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला केव्हाही पैसे जमा होणार आहेत. म्हणजे या महिन्यामध्ये एकूण 3000 रुपये तुमच्या अकाउंटला हे जमा होतील. तर चला, हीच महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी, नवीन इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच एक खरी आणि सोपी माहितीही मिळण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. धन्यवाद.